नमस्कार. लोक दराराच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आज आपण बऱ्याच दिवसांनी एक आगळ्या वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. संपूर्ण भारत देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रत्येक नागरिकाला ही लोकशाहीची जत्रा 5 वर्षांनी भरलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 नुसार मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे आणि तो तुम्ही नक्की बजावणार सर्व, हे मला माहित आहे. परंतु मित्रांनो, सध्या तर इलेक्शनचं वातावरण फार ढवळून निघालेलं आहे. महाराष्ट्र आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी 5 टप्प्यांमध्ये मतदान होऊ घातलेलं आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चुरस लागलेली आहे आणि पब्लिक किंवा मतदार हा संभ्रमित झालेला आहे. मतदाराला काय करावं, कोणाची बाजू घ्यावं ते अजिबात समजत नाही. कारण अगोदरच्या राजकारत्यांनी केलेल्या चुका त्यांच्या आता लक्षात नाही आणि आताच्यांनी केलेल्या चुका त्यांच्या नेमकं लक्षात असतात. त्यामुळे मनुष्याचा स्वभाव हा शॉर्ट माइंडेड आहे, बऱ्याचशांचा शॉर्ट माइंडेड असतो. त्यामुळे त्याला दीर्घ विचार करण्याची माणसाची प्रवृत्ती नसते फारशी. माणसाला तुरंत जे काही भेटेल, तात्काळ जे काही भेटेल त्याच्याकडे जाण्याचा एक लोकांचा, मतदाराचा आणि जनतेचा कल असतो. परंतु भारतीय नागरिकाने सारासार विचार करून आपला जो मतदानाचा पवित्र अधिकार आहे तो बजावला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेने कलम 326 नुसार प्रत्येक मतदाराला आपला मत बजावण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो जर तुम्ही बजावला नाही तर आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अडचणी येतील मित्रांनो. म्हणून येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवायलाच पाहिजे. हे मी का म्हणतो? कारण मतदारांना पाहिजे तेवढं गांभीर्य राहिलेलं नाही. आज इकडे 200 रुपये घेऊन या रॅलीत, तिकडे उद्या 500 रुपये घेऊन विरोधकांच्या रॅलीत, असं एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे की हे उमेदवार जे आहे 5 वर्षांनी आपल्याला भेटतील का नाही भेटतील यांची गॅरंटी नसते. परंतु मित्रांनो, लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची, त्यासाठी आपण कुठलंही मतदान न विकता किंवा मतदानाच्या रॅल्या, सभा, संमेलन यांच्या भाडोत्री न जाता स्वयंस्फूर्तपणे विचार ऐकण्यासाठी किंवा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजे, कोशिश केली पाहिजे, असं सुज्ञ नागरिकांचं सर्वांचं मत आहे. आपण एकीकडे कंड्यापीठ पिकवत असतो, चौकामध्ये, गल्लीमध्ये, चावडीवरती, सगळीकडे ठेल्यावरती, गाडीमध्ये, प्रवासात आपल्या कंड्या पिकत असतात. चहाच्या टपरीवरती की हे गव्हर्नमेंट असं आहे, त्या गव्हर्नमेंटने तसं केलं, पेट्रोलचे भाव खूप झाले, कांद्याचे भाव कमी झाले. अरे तुला बोलायचा अधिकार केव्हा आहे? तू बाबा मतदान केलं का आधी? तुला हाही पटत नाही, तोही पटत नाही, तिसराही पटत नाही, चौथाही पटत नाही, तर तू नोटाला मतदान कर ना. पण तू मतदान करत नाही. असे महाभार आपल्याकडे मतदार आहेत का ते स्वतः उन्हाचं कारण सांगून, गावाला जायचं कारण सांगून मतदानाचा अधिकार बजवत नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय लोकांना कुठल्याही राज्यकर्त्यांवर बोलायचा अधिकार नाही किंवा कुठल्याही सिस्टीमवर बोलायचा अधिकार नाही. जे मतदानाचा पवित्र हक्क बजावतील त्यांनीच खऱ्या अर्थाने या गोष्टी बोललं पाहिजे. तुम्ही म्हणाला आम्हाला तर स्वातंत्र्य दिलंय भारतीय राज्यघटनेने. अरे स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण तुम्हाला जबाबदारी पण दिलेली, तुमचं कर्तव्य पण आहे. तुम्ही ते कर्तव्य तुम्ही बजावलं पाहिजे आणि हे कर्तव्य आहे ना तुम्हाला येणाऱ्या काळात किंवा सद्यस्थितीत बजवायचं आहे. आणि हे आठवण करून देण्याचा एकच उद्देश आहे का उद्या आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. आणि महाराष्ट्र दिन म्हणजे सर्व कामगार, सर्व नोकरशाह यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक नोकरशाहाने, प्रत्येक कामगाराने, प्रत्येक व्यक्तीने स्वयंस्फूर्त आपल्या घरातून, आपल्या फ्लॅटमधून, आपल्या प्रवासाची व्यवस्था करून, आपल्या यात्रेची कार्यक्रमाचं नियोजन करून प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे. आणि तुम्हाला वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे, पण मतदान हे केलं पाहिजे. तरच तुम्हाला महागाईच्या विरुद्ध बोलायचा अधिकार आहे. तरच तुम्हाला एखाद्या राजकारत्यावर किंवा राजकीय पक्षावर किंवा सरकारवर बोलायचा अधिकार केव्हा आहे? जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा. महागाईवरती तुम्ही तेव्हा बोलू शकता, पेट्रोलचे दर वाढ तेव्हा बोलू शकता, गॅसचा दर वाढ तेव्हा बोलू शकता, देशाची सुरक्षितता तेव्हा बोलू शकता. तुम्ही स्वतः मतदान करणार नाही, तुम्ही स्वतः मतदानाचे पैसे घेणार, तुम्ही मतदानासाठी गाड्या घोड्यांचा वापर करणार, रॅल्यांना पैसे घेऊन जाणार आणि इकडं राज्यकर्त्यांच्या नावाने बोंबा मारणार. मग तुम्ही ते बोंबा मारताना
ते बरोबर करता 5 वर्षात, एकदा निवडून गेले का ते तुमच्याकडे पाहत नाही. त्याचं कारण सुज्ञ नागरिक किंवा सुज्ञ मतदार हे मतदान करत नाही. त्यामुळे 25 ते 30% मतदान हे कमी होतं. म्हणून आपल्याला वाटेल त्याला मतदान करा, नाहीच कोणाला वाटलं तर नोटाला मतदान करा. पण मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये, होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदान कराच, तर तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय प्रजासत्ताकाचं रक्षण करू शकाल मित्रांनो. नाही तर तुमच्या कंड्या पिकवायला अर्थ राहणार नाही. म्हणजे तुम्ही मोर्चाला येणार नाही, तुम्ही आंदोलनाला येणार नाही, तुम्ही मतदानाला येणार नाही. मग तुमची ठेव आहे का महागाई विरुद्ध बोलायची? महागाई विरुद्ध बोलण्यास तुम्हाला अधिकार आहे का? पेट्रोलच्या दरवाढी विरुद्ध अधिकार आहे का बोलायचा? कांद्याच्या कपाशी विषयीचा बोलायचा अधिकार आहे का तुम्हाला? नाहीये मित्रांनो. तर मी एक पुनश्च आवाहन करतो की सर्व सुज्ञ मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. आणि माझा व्हिडिओ आवडला नसेल तरी लाईक करा, आणि आवडला असेल तरी पण लाईक करा. धन्यवाद.